नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, आतापर्यंत अशी चर्चा होती की 21वा हप्ता या दिवशी जमा होणार. आता कन्फर्म झालं. पीएम किसान योजना 21वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण उत्तर भारतातील 4 राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि प्रग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 21वा हप्ता देण्यात आला. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने अहंकार माजवला, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21वा हप्ता अप्यात प्रतीक्षा आहे. आता याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे की या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता जे पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वर्षभर शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची मदत करण्यात येते. 2,000 ही रक्कम थेट लाभार्थी खात्यात जमा करण्यात येते. या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता लवकर मिळवण्याची अपेक्षा होती. त्याविषयी अपडेट मोठी समोर आली आहे. जर एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण असे दररोज अपडेट नवीन देत असतो. व्हिडिओ महत्त्वाचा असल्या कारणामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व कुठेही स्किप करू नका. आतापर्यंत अशी चर्चा होती की हा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार, पण या दिवाळी सुरू झाली आहे. या योजनेतील हप्त्याची अप्यात शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने उत्तर भारतातील प्रग्रस्त राज्यांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आला नाही. आता 21वा हप्ता हा दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तमानात येत आहे की सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली आहे. एका दाव्यानुसार 1 नोव्हेंबर अथवा पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. अद्याप केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही अथवा त्याविषयी माहिती सुद्धा दिलेली नाही. तरी काही यूट्यूबर असे आहे की ते म्हणत आहे की हप्ता आज येणार उद्या येणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. जेणेकरून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करीत असतो. व तसेच या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रग्रस्त शेतकऱ्यांना बँक खात्यात 21वा हप्ता जमा केला. या राज्यातील मुसळधार पावसाने स्तंभ घातले होते. अतिवृष्टी, महापूर, जमीन खचल्याचे या राज्यातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना खात्यात 540 कोटी रुपये अधिक रक्कम थेट बँकेत जमा करण्यात आली. अशी बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून माझ्याकडे आली व मी सोशल मीडियावर टाकली. व तसेच एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, देशभरातील 31 लाख शेतकऱ्यांना फटका. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील जवळपास 31.01 लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे. कारण यामध्ये पती पत्नी आणि दोघे पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते. असल्या कारणामुळे समोर आले आहे की तयारी नियमानुसार एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लाभ घेता येतो. त्यामुळे यातील अर्धे लाभार्थी बाद होण्याची शक्यता आहे. व तसेच दिवाळीपूर्वी पीएम किसान 21वा हप्ता मिळेल का? पीएम किसान 21वा हप्ता कधी मिळेल याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही. पण सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळी 21वा हप्ता जमा केल्या जाण्याची शक्यता असे खूप व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश प्रग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीएम किसान 21वा हप्ता जाहीर केला. या योजनेतील 3 राज्यातून पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर 21व्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या उगाऊस्त स्वरूपात वितरित करण्यात आली. 7 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरच्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता जाहीर करण्यात आला. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्येही काही दिवसानंतर पीएम किसान योजना या हप्त्याची प्रतीक्षा भरपूर जण बघत आहे, पण शेतकरी आर्थिक अडचणात आहे. धन्यवाद.